तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे कोकणी मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी चालले बॅगो टाका, तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर इकडे भाऊजी आपली बाईक चालवणार आहे. तर आता आम्ही मीरा रोडका होतो, तर आता निघायला पाहिजे. हे बघा, तर आपण गाडी पार्किंग केलं पाठीमागे आणि आता आपण चलत चाललो, कारण इकडे पुढे म्हणजे जागा नाही पार्किंगसाठी म्हणून. भव्य दिवस असा मोठा मंदिर आहे यापुढे. तर या मंदिराची बांधकामाची सुरुवात 2000 साली झाली होती. 2008 का पूर्ण झाले बांधकाम. हे बघा, आणि उंची या मंदिराची 325 फूट आहे. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिना दरम्यान काही दिवसात म्हणजे 5000 पेक्षा जास्त असे पर्यटक येत असतात. हा, नक्षीकाम बघा मित्रांनो, एकच नंबर केलेला. या बघा, गर्दी बघा किती आहे मित्रांनो. इकडे सुंदर अशी म्हणजे बाग म्हणजे फुलझाडांची. तर मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओसाठी अलाउड नाही आहे. तोपर्यंत आपण बाहेरचं वातावरण बघूया मंदिराच्या आजूबाजूचा. तर आता मी तुमका धम्मचक्र दाखवतो इकडे. आता येथे वेगवेगळे देवदेवता असे म्हणजे दाखवले आहेत. मंदिराचं बांधकाम एकदम मजबूत केलेलं आहे. या बघा, आधी आपण बाहेरूनच फिरूया, कारण 10 मिनिटानंतर आतमध्ये घेणार. श्री सत्यनारायण गोयंका व श्रीमती इचलादेवी गोयंका यांची म्हणजे मूर्ती आहे ते इथं. तर इकडे बघा मित्रांनो, जलदेवताच्या मूर्त्या आहेत.
तीन अशा मूर्त्या आहेत हे बघा. आणि इकडे मुलांसाठी गार्डन छोटंसं आहे. इकडे बघा सयाजी उबा किन यांची मूर्ती आहे. सुंदर अशी कलाकृती आहे, बघू शकता हे बघा. तर सनसेट बघा एक नंबर दिसता बघा. प्रवेशद्वार बघा एक नंबर दिसता आता, म्हणजे आपण वरती म्हणून इथून क्लिअर दिसत. या साईडला प्रवेशद्वाराचे ते भौमिय देवी आणि देवता यांच्या मूर्ती आहेत दोन्ही साईडला. त्या साईडला पण आहेत हे बघा. तर इकडे बघा मित्रांनो, कलंबाका मोर इलेलो हा. आपल्या कोकणात तर काय आता सीझन चालू झालेलो हा. प्रवेशद्वाराच्या इथे बघा मंगलो पुन्हा पधारे. तर मित्रांनो आता आपण चाललो घरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे नवनवीन व्हिडिओ येत राहीन तुमच्यासाठी. तर आपलं आज 2000 वॉच टाईम कंप्लीट झालेलो हा. तर तुमचा प्रेम असा आपल्या पाठीशी राहू दे कायमस्वरूपी. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा.